सो हे आहे आमचं मामाचं घर. लास्ट इतक्या फ्यू वर्षामध्ये भरपूर चेंजेस झाले त्याच्यामध्ये. मी ऑलमोस्ट माझी पूर्ण सुट्टी इथं घालवायचो. गणपती, दिवाळी, मे महिना सुट्टी. आत्ताच्या मुलांसाठी मामाचं गाव असं काय राहिलेलं नसेलच, पण आमच्यासाठी तरी होतं. तर हे आहे मामांचं घर. मला दाखवतो बॅकयार्ड. इथं पण गावालाच असं असतं की तुमचं मोठं घर, अंगण, गाडी लावायला जागा, समोर झाडं आणि मागच्या साईडला काय 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 काय. अरे हो, रात्राने विकत आणलेलं तो बघ. कसं रे टॉमी? काय 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 अंगावरून जातो बघ. जम्प. कॅमेरा आहे तो. इथं तुम्ही घेऊन जाल काय? मग आता ते जास्वंद भरपूर आहेत. तरी घेऊन ठेवणं लागलं. तुम्ही जाल ना मामी तेव्हा चल कटिंग कर दे. अरे आता घेऊन जाऊ ना, लागलं. मामी काय बोलताय नंतर मी नाही पण ही घेऊन जाईल, लावली लागली. हा नाही आता रात्री लावता येणार नाही ना. मग घेऊन ठेवायचं का? तुम्ही झालंच ना उद्या पूजा नाही, परवा झालंच ना पूजेला. उद्या पण तुम्ही नाही मांडत पूजा? मी ह्याच्या आधी मांडायची, आता काय. अच्छा मग जाल ना तुम्ही गुरुवारी, बोलवणारच काय? आंब्याचं झाड आणि हे काळी मिरीचं झाड. खाली पडेल. काळी मिरी किती आतून लागले बघ, हे बघ आतून. हा काय इथं लागल्यात सगळे, वरती लटकल्यात सगळे. कोंबड्या आहेत. कोंबड्या कुठे गेल्या? हो इथं हे पाय. पेपर पेपर हो हो मला पण हाती. त्याला उड्या मारायच्या फक्त. चिकू लागलेत ना आता. चिकू काढायचे मग आरवी. चिकू आता झालेत का की कच्चे असतील आता? झाले तयार ना, हा. त्या पक्ष्यांना पक्षी खातात. आणि पेरू आहेत का? पेरू पेरू नाही, हे बघ खाल्ली भरपूर होती त्याच्यावर. हा. पुरा भरला पेरू होता. आहे ना माझं लक्षात नाही. किती लांब आहे पेरू हा? हो किती इथं पण पेरू आहे बघ. चिकू, अरे चिकू गेला कुठे बघणार. हे पूर्ण घरभर पसरणार. हो पुण्याला मी काढलेला मी लिटरली. तुम्ही चिकूचं एवढं मोठं झाड बघितलं नंतर चिकू वरपर्यंत गेला पार. काढून टाकाल ते घरभर नाही काढले आता. 60-70 किलो चिकू. हे पातीने पाय कापत इकडे. हो हो. तो चिकू कुठपर्यंत गेलाय? आणि हा बघ मागे मागे. अरे बाप, चिकू बघ. तरी केवढा तोडलेला माहिती. ना वाढला भरपूर. म्हणजे आपण आता भरपूर टाइम मागे बघितलं नाही ना एवढा. तो बघ कुठपर्यंत पसरला बघ. लाकडं बघ इथे. हा सागाचं झाड आहे ना. हे बघ. तुला बांबू पाहिजे होते ना. हो बांबू आलं सगळं. काय काय घरी पूर्ण ते खणणं हे ते ह्याच्यात सगळं टाइम गेला. गेला खरंच. ऍक्च्युली आपला टाइम पण आहे. 15-20 दिवस जर आलो ना तरच प्रॉपर टाइम भेटेल. आता तुम्ही लगेच खोपटी गावाला लिटरल लोक वर्षभर सेव करून ठेवतात, कारण पावसाळा आणि थंडीत वापरायला सुकी लाकडं. ते मोठी खोपटी आहे. पहिले लोकांकडे भरपूर या गोष्टी असायच्या. आता ऑलमोस्ट सगळ्यांकडे गॅस आले. गॅस बी सगळ्यांकडे. स्टील लोक स्टील वापरतात. झाडं भरपूर आहेत तसे. लिंबू मामाकडे फक्त लिंबू भरपूर पहिले यायचे नाही मम्मी. हो आता पण कढीपत्ता वास बघ. स्वच्छ आहे सगळं. आता एकदम स्वच्छ ठेवलंय काय. अगं हा कोणता पेरू लावलाय? अगं असंच रोप सापडलेला. आता ह्या वेळेला पाऊस लावला. कसलं मस्त झालंय तो. काय करताय मामा? तुला हे पाहिजे कडीलिंबू. हा कडीलिंबू. कडीलिंबू नाही लिंबू. कढी पत्ता. अरे कढी पत्ता मामा. रोप नाही तोडले. अच्छा हे तोडलेलं वापरायला.
अरे अरे. वो उसका टोक निकल गया. काय बघतोय तिथं बसून? लय रोग खाली गेला. लय खाली गेलाय. अगे होईल तो. हा ते पालकुट आहेत ना इकडे घेऊन तुझा लागला तर लागला. 2-3 घेऊन जा. आता परत साफसफाई केली का मामा? हा साफसफाई केली परत? हो साफसफाई सारखी. अगं गवत कमी केलं ना. ह्याच्यात बघा झाडात आलेत बघा पाळत. तिथं बघा किती आहेत तिकडे. अरे हळद लावली नाही तर. अरे किती शांत बसला बघा. बघे. पोपई बघ. आहेत तिथं नंबर. नाही एकाला बाकी मामाने वापरायला दिलेत. आणखी 2-4 घेऊन जा. मोकळे गेले लोक. शेंडा बरोबर राहिलाय. हा ते बघ किती आहेत पोपई. हे बघ मिरची तिखटवाली मिरची. मामा हे देणार होतं ना अननस? सांगितलं की ते काय पुढे पोपया. पपईचं झाड. ही सगळी सागाची झाड आहेत. आणि हे फणसाचं झाड. पुण्याला सोसायटीमध्ये एवढे कडीपत्ते झाड होते ती पण अशी मोठी मोठी नाही का, फांदी बिंदी फुटून अशी. आता काय तोडून टाकले. असं हे काढा त्याच्यात पाणी वाफा बनवून ना? हा. ते पोपई बघ खाली मुदत पडली. पायनॅपल. हो बघितली मी. अर्धी खाल्ली आहे ती तिकडून. बघायचं का तुला? तिकडून पूर्ण खाल्ली आहे. खाली पण पडली वाटतं. खाली एक वेगळी पडली. खातात ना पिकलेले की. आहेत ना चांगले गोड गोड आहेत. आता बघ, केळी पण घेऊन जायची घरात ना. तुम्ही आज सकाळी बघितले. पायनॅपल. ते बारू तुला नाही का सांगतो मी. करिंदे हा हा ते ब्लॅक कलरचे. हा डॉटेड असतात बघ ते. पायनॅपल लागले नाही मामा याला. कुठून जायचं की भाजून? हे गारवे. खातात का हे? मग तर भरपूर भेटले. एक नका खाऊन बघ. तुला नाही थांब जरा. नुसतं येण्यासारखं. चाकून बघ. म्हणजे नाही, असं नाही असंच बघतो. ते कडू आहे का? त्याला गाई बघितलं. बघा, हे बघ, हे आपले कंदमुळ. हा काय? हे असं झाडाला नॉर्मल वेळी दिसतील तुम्हाला. भाजून काय भाजून भाजू शकते किंवा उकळू पण शकतात. मोस्टली लोक चुलीमध्ये टाकतात मोठं आणि छान लागतात चवीला. भाजून बी छान लागतात. चुली टाकायच्या. चुली म्हणजे हे जास्त जाळायचं खरं. नाही. त्याला मारायला लागतं उड्या पुढे. टॉमीला. तर पहिले मला जागा मोठी वाटते ने. खाली बघा मुंग्या. हे बघ फुलं बघ. केवढी जागा आहे. लिंबू लागताना बघितलं नाही. तो घर मामा हे आंबट चूक आहे ना. तिथपर्यंत आंबाडीची भाजी आहे ना ही. आंबाडीची भाजी. 55 ही हा बघ एक पारस इथे. हा, पुढे हा बघ बारका आहे मोठा काय पारोसा म्हणजे ते घोसाळा. घोसाला. मोठा घोसाला. हो की रे. कसा काढायचा मग तो? एक घोसाळा काढताना व्हिडिओ काढूया. हा बघ, हा इथं आहे. कुठे? हा बघ. जून झालाय मामी तो. जून झालंय बरं. नाही जून झालंय. हाय घरी देते मी. नको नको. 2 काढलेले. हे बघ झेंडूचे फुलं बघ. हो वा रंग बघ हा, सुंदर. मस्त गोल आहे. हम्म. हे खाली भाजी रुजून आली बघ. ते इथं पण घोसाळा बघ. नाही त्याला काय म्हणतो, दोडका आहे तो. मागच्या ते घरी येते ढामली पण दाखवलेलं मम्मी तिला. ढामल्याची भाजी. धमाली म्हणतात त्याला. आणि तेच समजून घेत नव्हते. मुळावर राहिला. तिथे मिरचीचं रोप लावले ते बघ. हा मुळ्याचं बी बघ आलंय.
हा मुळ्याचं बी. हा मुळाचं बी आणि ही पोकळा बघ. तो लागतो का असं टाकला की हो असं असंच होतं आज तर मी सकाळी मुळं लावलंय मामा आता शेंगा येणार. हा, तर मामा झालंय. आज ती भाजी लावली ना ह्याला आता शेंगा त्याच्यात लावलंय आता ह्याला शेंगा आहे ना शेंग अजून नाही शेंग पकडली मोठी. ही तिळाची काय छोटूस आहे. ती किडीला असेल कशाला राहू द्या ओ तो का मोठा नाही होणार. काय मोठं ना. हे बघ तिळाची फुलं. तीळ काळे आता तीळ झाला असतात खराब ना. झाला झालं खराब मग फेकून द्यावं लागेल हे बघ. अरे रे कोणते हे बघ काळे तीळ बघ असतात. त्याचं फुल आहे की मी हे दाखवते तुला. त्यांना बहुतेक सावली लागते ना हे आता लावले गेलं ह्या वर्षी गेल्या वर्षी लावलं ह्या वर्षी मंडप मस्त जूनला. घातलं बघा घातलं होतं. गेलं हे आपल्याला पण असं घालायचं वेलीसाठी हा अशा वेळी मामा ते दाखवतात ना बांबू टाकतात इथे पण टाकतात कुठल्या द्राक्ष हो, रस्ते आम्हाला काल रान कोंबडा दिसला माहिती कुठे मंदिराकडे आम्ही सकाळी चाललेलो ना 2 रानकोंबडे होते कोंबडा होता मोठा मोठे हा बघ कळलं बघ साईज मामा साईज दाखवा आता किती हा बघ पण मी बघितलं मामा त्या साईजचा होतो तो आहे ना रेडवाला अहो ती कोंबडी असेल रानकोंबडी रेडवाला छोटी कोंबडा. असते नाही ती बारकी असते ती बारकी ती बारकी शेपटी वाली हा असा होता बाग होता आणि तुरा होता ना तो एवढा घाईत होता मी पण एकच असा असा होता शेपूट मोठा ना यांनी हा, मोठा मी बघितला. बघितला पांढरा ठिपके होते त्याला आणि एवढा होता मोठा असा. बघ केवढा होता ही म्हणते काय माहितीये एवढा कसा असेल अगं म्हटलं अगं रानकोंबडा एवढा आपल्या कोंबड्या एवढा मी बघितलं नाही ना पण बघ भरोसा तिथे नाही आता पोरं कसं फासलं तुलाही फासलं नाही पण तुला तुला नाही म्हणत नाही लावलं पप्पा म्हणत आपले सांगते नाही तीळ बघ काळे तीळ आपण हा मागच्या हे साईडला करतो ना पोरं तिकडे पकडत नाही त्याची फुलं आहेत. तिळाची. भरपूर पकडतात अरे मस्त सोय होऊन जाईल पण ते मटण काय चावशील ना हे शिजवतच नाही. हे हेच माझा गावरान खाल्लं जात नाही माझ्याकडून ते चावणारच नाही हे बॉयलरची सवय आम्हाला चावणार पण नाही. काय म्हणतात करिंदे करेन दे कुठे आता दिले की मामांनी तुला कट करायचं का थोडासा करवंद लागतो मामा घरी लागलेत आपल्याकडे भरपूर काय करवंद आई झाले रोप तुझ्या इथं. तो रस्त्यात ना नाही अरे आत्मी झालं बघ ते ह्याच्यात आहे मामा भरपूर आहेत सुपर सुपर जिथं झालं हो बघ हे. झाले झाले जांभ्यावर झालेत ना हो काय मग सुपर काय माहित आहे तुम्हाला सुपर आहे बघ मला नाही आला माहित माहित आहे भरपूर लागलेत तुमच्या केळी आता बघ ही बघ ही आमची केळ. ही बघ. साईज बघ काय केळ लागते ही सुंदर हा मग. सुंदर लागते ही सोन केळ हो ही बघ. चवीला एकदम सुंदर चार होते पण मामांची इथल्या केळी फारच उंच आहेत हा म्हणजे जसं काही मामा उंच आहेत ना मग आंबा जसं काही आंबाच आहे हा. मामा उंच म्हणून केळी पण उंच नाही एवढ्या उंच तर तर म्हणजे बांगडे बघ कशी रशी गोल गोल फिरवले हा. बापरे हे कसलं झाड आहे कडीपत्ता अच्छा आपण कढीपत्ता जेव्हा माझ्या व्हिडिओ मध्ये मी जर असं बोलत तुला का म्हणते ना नक्की गावालाच गेले ना नाही रे मला वाटतं मी लिंबू आहे ना अरवी दोन्ही हाताने घेऊन टी शर्ट मध्ये असा घेऊन जायचो अगं हजाराची वरती लागायचे माहिती आहे एवढा लिंबू लागायचा अरे मी फोटो काढलेत असे घेऊन भरपूर लागायचे काय खोड आहे की काय नारळाचं हे बापरे मामा मी एक व्हिडिओ बघितला त्याने काय कधी यायची सांगितलं नारळ माहिती मामा आहे? याला झाड असं तिरकं होतं 2 वर्ष लागतील वाटतं. तुमच्याबरोबर लागलेली आहेत. तो तो लावला होता तिथे लय मोठा होता. तो लय मोठा होता म्हणजे लगेच झाला हा मग काय आलं त्याला बापरे ते साला वरचा शेंडा आहे ना ते वादळ फिरून टाकला वरचा अरे मग तो तुटला की संपला मग नारळ हा बघ हे सोनचाफ्याचं झाड. एक व्हिडिओ मध्ये दाखवलं मामा त्याने काय केलं झाड असंच गेलं आरवा जसं पुण्याचं आपलं कसं गेलं त्याने ते खाते मारले तो केवढा उंच झाड आहे तो फक्त पॅन्ट शर्ट घालून किती मोठी मोठी आहे भेटतो ना धरून 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 चढला आणि काढला आणि धरून हे 20-20 फुटाची केळी असतील आम किती मोठी आहे कॅमेऱ्यामध्ये माहित नाही किती जस्टिफाईड होणार बट आपल्या हाईट पेक्षा म्हणजे 8-8 फुटाची तर पानच आहेत केळाची एवढ्या उंच केळी तर मी कधी बघितलंच नाही आणि हा फकनीस आहे फकनीस गेल्या वर्षी 2 वर्ष खेळ बी आली ना हे खेळ एवढा तेवढा दोघांनी मागे उचलले एवढा उंच हे मी काढलं की 350 केळी असतील एका याच्यावरती हो काय म्हणता आता मी मागचं काढले मामा काय मम्मी तुम्ही घरी आला बघितलं का? केवढा मोठा केळ होता. हा कुठे हा गोकर्ण कोणत्या रंगाचा आहे हे बघ पांढरी. पांढरी आहे हे बघ फुलं. त्याचा चहा बनवतात माहितीये काय बोलते हो हा मग डायबिटीस साठी खूप चांगलं आहे हे बघ हे आता शेंगा होतील आणि ना आता. फुलं किती महाग आहे त्याची ऑनलाईन हो मग
वाढून हे करतात ते इथं बघ केवढी झाली आता. भरपूर. मग एवढी वेळ झालाय तिचं झाड. सोन चाफा लावायचा मामी. नर्सरी मध्ये हे जायचं. बघ, हे बघ केवढा झाड लागली का फुलं? हो लागली होती ना गणपतीत भरपूर आली. आता कळ्या आलेत बघ वरती. इथं घोसाळ पडलाय. वरून आलाय बाई. सुगंध ते बघ कळ्या आल्यात. मिरच्या पण कशा लागल्यात मस्त. हो हा सोन टक्का ना खालचा. हा खालचं सोनटा. त्याला पण सुंदर फुलं येतात. हो आलं होतं हा ना. पण लावायचंय. कोका आज इथं किती दिसतो. हे बाई कुठले कुठले असतील तर कटर नंतर द्या मग. मग आम्ही फक्त रात्रानी आणि सोन टक्क्याचा एक कांदा घेऊन जा. बस दोन झाड. बागी तर आहे. कढीपत्ता पपई वगैरे तर बघितलंस ना पपई. हा बघ. हो बघितलं. हळूले तर आपण मासे पकडायला घ्यायला गेलो तर काय होईल? आरवी होती कुठे गेली? संजय बायको जाते ना माशाला. एकदम उतर काय ना घाबरायला नको ते घाबरलं की मग चालणार नाही चालणार नाही. पाण्याचे पाणी आहे. नाही दगडातून जाऊ शकणार. दोन पाऊल चालणार नाही. गॅरंटी बघ Life boy घ्यायला लागली. हा लाईफ बॉय असतो ना तो. हा तेच ना. बोल. त्यांनी मासे पकडायचे आता. नाही ते तू बुडणार नाही. कमर बांधून ठेवायची. ये पाठी म्हणजे हो आपल्या दोघांना बांधावं लागेल नाही तर आपलं ओढायचं. नवे ही दिलेली झाली काय काय? अहो हे गवतीच्या मग आता काळ्या मिरीचे वेळ दिलेले लागलेत लागलेत. त्याच दिवशी मी काढून लावलं इथं. सगळी मिरी एवढी भेटली. नाही लावली जगली आहे. आता गवतामुळे सगळं साफ केलं ना. आता हळूहळू दिसायला लागले कुठं कुठं लावली नाही का. म्हणजे गवतीच्या टाकून. किती वर्ष झालं मामी जीपला? जीपला किती वर्ष झाली हो? 1991 आहे मॉडेल. आणि कोणता हे ब्रँड? महिंद्राची गाडी आहे. महिंद्राची. हो कमांडर. आता पण ती थार महिंद्राचीच आहे ना. महिंद्राच्या गाड्याच चांगल्या एनी टाइम. सांगतोय का आम्ही इथं मांडव हे असंच गुलाब आणलं मामी. असंच एक मिळालं ग लालवाला. ते म्हणतो हे आपलं चिनी गुलाब ना. हे पण खूप पसरतं. हे पसरतं भरपूर. आता त्याची मी आवडलं पण ते शेती भात म्हणजे काय त्यानं काढणार नाही. भात खाली लागतो रोज. हा पण कांदा आहे मामी किती मोठा झाला. एवढा साईज झालाय. तो काढून टाकायचा आता म्हणजे दुसरीकडे लावायचं. हा मी घर बांधली तेव्हा त्याची किती दिली. म्हणजे जण नाती गोती काय करणार नाही. काय फक्त कशाला आता संध्याकाळचं जायला असतं तुम्ही? राहू द्या. आता उद्या सकाळीच लावणार आहे. मुळा सकट. मुळा सकट काढत असलं मुळा सकट नाही. नको मामी राहू द्या. आम्हाला म्हणलं बिअरच्या बॉटलचं मस्त पूर्ण यूज केलंय. एकदम प्रॉपर बिअर बॉटल यूज. बोलले 2-3 पोती होती. मला काय करू टाकू का नको म्हणलं नाही. मला गार्डन बने. आता हे केलं ना. हे नाही पण छान वाटतंय. बॉटल गार्डन. ते आता धुतल्या नाही. माती धुवून काढली ना. हा. चमकतात चांगले. काय रात्री पाणी मारलं पण नाही गडबड. नाही पण हे बांधल्यापासून नाही का मामी म्हणजे घराला अजून मस्त लुक आलेला. जो हे पूर्ण केलं ना, खूप फरक पडला. फोन वाजते. हो मस्त. तुझा आतमध्ये आहे टेबलावर. मी मोबाईल आणला का? हाय पण माझी रिंगटोन ही आहेच नाही. नाही तुझे नव्हे. बाहेर गेट बसून घेतलं का मामांचं घर? मी इकडनं वळून दाखवलंय. म्हणजे एकदा बाहेर गेलो ना आपण शकतो चालताना. बस स्टँड इकडे. आणि इकडच्या साईडला आमचं घर. लेफ्ट साईड. हे सगळे रायवाडी आंबेत ना. हो नाही हा मोठा हा कलमी आहे ना. हा तेच म्हटलं. हा इतक्या वर्षापासून कलमी आपले कलमी आता कमी आहे. कलमी एकदम वाढत नाही, पसरत जातो. रायवळी असेल तर एकदम उंच होत जातो. सारखं कापावं लागतं. तो काय एकला जमतोय. तिथं काय हे आहेत ना आंबे बघायचं खाली असे लटकलेले असतात. हे लागलं ना समाधी तिथं असे लांब लटकलेले असतात. म्हणजे तो असे जाऊन काढशील. दुपारी संपल ना आपला. हे सगळे आंबे झाड आहेत मागे. सगळे आंबे झाड. फणस बघा ना. काय म्हणजे कॅमेरा दिसेल की फणस. तो फणस आंबा. झाड उंच किती.